काय समस्या आहेत? चेंबर लाईन काढतात पण कचरा तसंच ठेवून जातात, बरं. काढतच नाहीत. सांगितल्यावर मग असं गाळ सगळं राहतेच आणि पोरं ते नाही आम्हीच काढून कॅनलला फेकून येतो. तर तुम्ही स्वतःच्या हाताने करता? हो, स्वतःच्या हाताने करतो आम्ही. मग तो तुम्ही नगरसेवकांना किंवा त्या लोकांना काही कोण पत्र बघायला लिहून येत नाही तर सांगता? सांगायचं कोणाला. हा? मेन तर प्रॉब्लेम हा ड्रेनेजचा आहे इथं. आणि काम जे आलं ड्रेनेजचं काम जे करायचं ते अर्ध्यातून तिकडच केलं गेलंय, इकडं आलं नाही ते काम. आणि पूर्ण सगळे हे ड्रेनेज तुंबले जातात. आणि आम्ही सांगितलं तक्रार केली तर तेवढ्या पुरतं येतात ते लोक, काढतात आणि आहे तो कचरा वरती तसंच ठेवतात. मग त्याच्यासाठी हे सगळे आम्ही जिथं हे राहतो आम्हाला हे घाण वाटतं म्हणून सगळं आम्ही ते काढतो, उचलून कचरा आम्ही कॅनलमध्ये टाकून येतो. किती वर्ष झाले राहतात? इथं आम्ही आता 40 वर्ष झाले इथंच आहे आम्ही स्थायिक. 40 वर्ष हा. झाले. पण नगरसेवक कोणी येत नाही, काय म्हणताय? प्रॉब्लेम विचारतच नाही हा? आम्हाला. कोण नाही येत नगरसेवक, कोण येते का? मग हा प्रॉब्लेम आमचा जो आहे ना, हे ड्रेनेजचं काम पूर्ण व्यवस्थित केलं पाहिजे. आणि जो तो कचरा काढतात ते त्याची सोय त्यांनी लावली पाहिजे. काही हेच नाहीये त्याला, काहीच कोणीच नाही, बघत नाही. बघतच नाही. पावसाळ्यात परिस्थिती- पावसाळ्यात तर सगळं पाणी घरात येतं. ड्रेनेज तुंबले की पाणी असं पूर्ण घरामध्ये येतं. त्याच्यामुळे तुम्हाला आरोग्याला पण धोका होऊ धोका होऊ शकतो. मग आता काय करायचं, किती वेळा आम्ही सांगायचं तरी पण कोणी दखलच घेत